चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, मी परवापासून परमपूज्य मामाने जे मासिक प्रस्थापित केले पाठवले, वामनराज मासिक, तर वामनराज मासिकच्या पहिल्या अंकापासून आपण पाहत आहोत. दुसऱ्या तिसऱ्या अंकात आईचा जोगवा मागेनं, आईचा जोगवा मागेनं, ह्या दोन आईचा जोगवा मागेनं हे प्रवचन अत्यंत सुंदर आहे. ते आईचा जोगवा मागेनं या मामा ते काय सांगतात ते बघूया. आईचा जोगवा मागेनं हा अंक आहे तिसरा 1983 सालचा आहे. आचार्य आपल्या सौंदर्य लहरी या स्तोत्रात म्हणतात, मही मूलाधारे कमपि मणिपुरे हुतत्रयं स्थितं स्थापिष्ठते रुधि मूर्धमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूर्मध्ये सकलमपि भीत्वा कुलयसं सहस्रारे पद्मे यः रहति यपत्या विहरसे. हे जगज्जननी, मूलाधार चक्रातील पृथ्वी तत्वाला, स्वास्थिष्ठातील जलतत्वाला, मणिपूर चक्रातील अग्नितत्वालाही भेदून, त्याचप्रमाणे हृदयाजवळील अनाहत चक्रातील वायुतत्वाला, त्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धी चक्रातील आकाश तत्वाला आणि भ्रूमध्य प्रदेशातील आज्ञाचक्रातील मनतत्वाला भेदून व सर्वच कुलपथाला भेदून सहस्त्र कमलामध्ये आपल्या परम शिवस्वरूप पतीसह तू एकांतामध्ये विहार करतेस. अशी ही भक्तिशक्ती अनादी आहे. निर्गुण असूनही सगुण होऊन विश्वमायेचा प्रपंच वाटते. श्री एकनाथ महाराज म्हणतात, ही अशी अनादी निर्गुण भवानी भगवती शक्ती प्रगटली. ही कधी प्रगटली, आपोआप की त्यासाठी प्रयत्न करावा लागला, यावर शास्त्रवचन आहे. शक्तिपातानुसारेण शिष्यो ग्रहमूर्तिं यत्र शक्तियुक्तने पतति तत्र सिद्धेर्थ जायते. ही भगवती शक्ती अगोदर सुप्तावस्थेत असते. गुरुकृपा झाल्यानंतर ती जागृत किंवा प्रगट होते. याचा अर्थ भक्ती जागृतीसाठी प्रयत्न करावा लागतो. तो कसा, तर ज्या योगे गुरुकृपा होईल अशा ही भगवती शक्ती प्रगट होत नाही, तोपर्यंत आत्मानुभूती प्राप्त होत नाही असे जास्त सांगते. शक्तीमुळेच परमभक्ताची प्राप्ती होते. यासंबंधी केन उपनिषदात एक सुंदर गोष्ट आली आहे. ब्रह्म हे देवेभ्यो विजये तस्महं ब्रह्मणो विजये देवा अमयंत त एषे तास्मारकमेत्रायं विजयो मा कमेवाय महिमेति तद्वेषां विजयो तेभ्यो प्रादुर्भवो यत्र तत्र वेत्रासः किमिंद यक्षमिति तेग्निं ब्रुवन् जातवेद एताद्दि जानीहि कितेतद्य क्षमिति तयेति. ब्रह्माने देवांना म्हणजे असुरांवर जय मिळवून दिला. त्या विजयामुळे देवांचा महिमा प्राप्त झाला. पण त्यांना वाटले की हा आमचाच विजय आहे, महिमा आहे. ब्रह्माने देवांचे हे मिथ्या ज्ञान जाणले आणि ब्रह्म त्यांच्यापुढे प्रगट झाले. हा पूजनीय महान प्राणी कोण आहे हे देवांना ओळखता येईना. त्यांनी अग्नीला सांगितले, हे जातवेद, सर्व जाणणाऱ्या हे पूजनीय काय आहे ते जाणून घे. अग्नी म्हणाला, ठीक आहे. तब्यत्वत
तमभ्यवदमिति अग्निका अग्निर्षा बहभस्मीत्यत्र जीवात् वेदा वा अहमाप्सिती. अग्नी ब्रह्माकडे गेला. ब्रह्माने विचारले, तू कोण आहेस? त्याने सांगितले, मी अग्नी आहे. मला जातभेद असेही म्हणतात. तस्मिन् त्वयि किं वीर्यं मिथितमिदं सर्वदेहं यदिदं पृथिव्यामिति. तस्मै तु तृणं नितधेतैतद्देति तदुपपेमात् सर्वद्रवेन् तव अशाक दग्युष्मु स तत एव निवृत्ते नैत्रदशकं विज्ञास्तुं वदेत तक्षिमिति. अथ वायुमण्डलं आयप्रेत जानेहि किमेतं क्षमेतिं तर्थोत तदभ्यद्रक्त तमभ्यद्रकोपिति वायुत्राम् अहमहमरूपी च विन्मातरि यत्र वा अहम् आस्मिति. तन्निस्वयि किं वीर्यमिति अपीदं स माददीय यविदं पृथिव्यामिति. तस्मै तृणं निदशौ एतद्दाथेति तदुत्पन्ने प्राय सर्वजनेन तम्र शशाकाच्छातुं स तत् एष निवृत्ते नैतदर्शकं विज्ञातु यदेतक्षमिति. ब्रह्माने विचारले, तुझ्यामध्ये कोणते सामर्थ्य आहे? अग्नीने उत्तर दिले, अंतरिक्षामध्ये त्याचप्रमाणे पृथ्वीवर जे जे काही आहे ते सर्व मी जळून टाकू शकतो. ब्रह्माने अग्नीपुढे एक गवताची काडी ठेवली व सांगितले, ही जाळून टाक. अग्नीने विलक्षण वेगाने त्या गवताच्या काडीवर झेप घेतला, पण तिचे तो दहन करू शकला नाही. तो देवांकडे परत गेला व म्हणाला, ती आदरणीय वस्तू काय आहे हे मला अजून समजले नाही. नंतर देव वायूला म्हणाले, वायू, ही पूजनीय वस्तू काय आहे हे जाणून घे. वायू ठीक आहे म्हणून ब्रह्माकडे गेला. त्याला ब्रह्माने विचारले, तू कोण आहेस? वायूने सांगितले, मी वायू आहे. अंतरिक्षात गमन करणारा म्हणून मला मातरीश्व असेही म्हणतात. ब्रह्म म्हणाले, तुझ्यामध्ये असे कोणते सामर्थ्य आहे की ज्यामुळे तुला हे नाव मिळाले? वायूने उत्तर दिले, अंतरिक्षात व पृथ्वीवर जे जे आहे ते सर्व मी उडवू शकतो. ब्रह्माने गवताची काडी वायूपुढे ठेवून ती उडवून देण्यास सांगितली. वायूने सर्व शक्ती एकवटून प्रयत्न केला, पण ती काडी त्याला उडवून लावता आली नाही. तो देवाकडे माघारी जाऊन म्हणाला, ती पूजनीय वस्तू काय आहे हे ओळखण्यास मी असमर्थ आहे. अथेंद्र मृदुभंगमद्दन्नेत द्विजानिहि किमेत प्रक्षोभमिति तर्येति तदभ्यगत तस्माति रोदसे ह स तस्मिन् स्नेवा ओंकाशे स्त्रिमाजनागां बहुशोभमानामुमा हैमभवीं तां होवाच किमेतद्य क्षमिति. नंतर देव इंद्राला म्हणाले, मघवन, ही आदरणीय वस्तू काय आहे याचा शोध घेऊये. असे म्हणून इंद्र झपाट्याने त्याच्याजवळ गेला. तोच त्याच्या समोरून ती वस्तू अंतर्धान पावली व त्याच जागी अतिशय सौभाग्यमान दिसणारी व सुवर्णकांती असलेली एक स्त्री दिसू लागली. इंद्राने तिला विचारले, आता अंतर्धान पावलेली वस्तू म्हणजे कोण? या सा ब्रह्मेती होवाच ब्रह्मणो वा एतद्विजये मोहोय ध्वमिति ततो हैव विदाच काळ ब्रह्मेती. तिने उत्तर दिले, ते ब्रह्म आहे. त्याच्या प्रभावामुळेच तुम्ही विजयी झालात व तुम्हाला मोठेपणा मिळाला आहे. तेव्हा कुठे इंद्राला कळून आले की ते ब्रह्म होते. ज्याप्रमाणे भगवती शक्ती उमा हिच्यामुळे देवांना ब्रह्मज्ञान झाले, त्याप्रमाणे
शक्ती जागृत झाली असता गुरुपादिष्ट मार्गाने साधना करीत गेल्यावर ब्रह्मानुभूती येते. पण तरीही ही भगवती शक्ती जागृत कशी होईल असा प्रश्न पडतो. वशिष्ठांना रामावर कृपा करावी अशी विनंती करताना विश्वामित्र म्हणतात, हे वशिष्ठ महामाग ब्रह्मपुत्र मुले गुरुत्वम शक्तिपातेत तत्क्षज्ञादेव दक्षितम. यातील गुरुत्व शक्तिरूपे शक्तिपातेत हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. शक्तिपादातील गुरुत्व परंपरेने सिद्ध होते. म्हणून जे गुरु शक्तितपात परंपरेतील आहेत त्यांना श्री सद्गुरु कृपेने पूर्ण अधिकार मिळालेले आहेत. त्यांच्याच कृपेने भक्ती जागृती होते. आता ही शक्तिपात योग परंपरा कोणती, तर शिवादी गुरुपर्यंत पारमार्थमकमैरेन यः अवाप्तं तत्त्वसंभारः स गुरुशां परस्त्रिये. मूलपीठ शंकरू व श्री दत्तात्रेय जगद्गुरू हीच दिव्य परंपरा होय. या परंपरानुक्रमानुसार परंपरा प्राप्त झालेले तेच गुरु असा या श्लोकाचा गर्भितार्थ आहे. आदिनाथ श्री शंकरापासून आलेली ही परंपरा वारकरी संप्रदायाला तर लागली आहे. शिवाय हीच परंपरा दत्त संप्रदायाच्या व शक्तिपाताती योग संप्रदायालाही लाभलेली आहे. म्हणजेच या सर्व परंपरा मूळतः एकत्र आहेत. कसे ते सविस्तर बघूया. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःची गुरुपरंपरा कथन करताना ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात एक फारच सुंदर व अर्थदृष्ट्या गूढ असा रोचक कथाभाग ओवीबद्ध केला आहे. एकदा काय झाले, श्री क्षीरसिंधूच्या परिसरात श्री भगवान शंकर आदिशक्ती पार्वतीला गहन गूढ असे ज्ञान सांगत होते व पार्वती ऐकत होती. आजी नातवाला गोष्ट सांगत असते तेव्हा नातू हूं हूं करून हुंकार देतो. हा प्रतिसाद बंद झाला की नातू झोपला असे समजून आजी गोष्ट सांगणे थांबवते. तशीच पार्वती देखील गोष्ट ऐकताना हुंकाराचे प्रतिसाद देत होती. असे ऐकता ऐकताच ती प्रगाढ समाधी अवस्थेत गेली. पार्वती प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर श्री शंकर आपले कथन थांबवतील व ते सांगत असलेले अमूल्य दिव्य असे ज्ञान पुढे मिळणार नाही अशी धास्ती श्री महाविष्णूंना वाटली. म्हणून त्यांनी एका मच्छीच्या पोटात शिरून हुंकाराने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. पण तरीही थोड्या वेळाने भगवान शंकराच्या लक्षात आले की पार्वती प्रगाढ समाधीमध्ये अवस्थेत आहे. याचा अर्थ या अशस्वत तिला जाऊन बराच वेळ झालेला आहे, जे वेळ झाला असला पाहिजे. मग हे हुंकार कोण देत आहे असा प्रश्न त्याला पडला. म्हणून त्यांनी परत बालकरूप करण्याचे मिश केले व प्रतिसाद कोठून येतो आहे ते बघू लागले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की हे हुंकार आपल्या पायापासूनच येत आहेत. आपण सांगत असलेले ज्ञान एवढ्या जिज्ञासेने कोण ऐकत आहे म्हणून बघतात तर एक मत्सी दिसली. ज्ञान अयोग्य ठिकाणी गेले असे पाठवून त्यांनी क्रुद्ध होऊन शाप दिला की हे ज्ञान तुला उपयोगी पडणार नाही व आपला त्रिशूळ मत्स्यीवर फेकला. श्री विष्णूंनी चपळाईने तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला. तथापि त्या वाराने त्याचा
कान फाटला गेलाच याचेच प्रतीक म्हणून तेव्हापासून भारतीय संस्कृती परंपरेतील आपण कान टोचून घेत आलो आहोत. नाथ संप्रदायात देखील कान फाडून देण्याची इच्छा असते. त्यांना कानफाटे म्हणून ओळखतात. नंतर त्या मत्स्याच्या पोटातून श्री विष्णू प्रगटले तेव्हा श्री शंकरांना खरी परिस्थिती कळली व त्यांचा राग शांत झाला. ते श्री विष्णूंना म्हणाले, तू मच्छीच्या योगातून पोटातून प्रगटलास म्हणून मत्स्येंद्र व माझी परंपरा आधी शक्तियुक्त झाल्याचा प्रचार कर. श्री विष्णूंनी विचारले, आपण दिलेल्या शापाचे काय? तेव्हा श्री शंकरांनी आज्ञा केली की गिरनारवर श्री दत्तात्रेयांकडून हे ज्ञान आणून घे, मगच ते फलद्रूप होईल. त्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे अनुसूयेची सत्वपरीक्षा बघण्याच्या निमित्ताने अत्रि ऋषींच्या आश्रमात आले व पुढे श्री दत्तात्रेय रूपांचे प्रगटले. महासतीचे सत्व पाहण्या भूवरी आला तुम्हीच ना, अत्रि अनुसूयाश्रमी प्रगटले दत्त म्हणून तुम्हीच ना. पुढे याच श्री दत्तात्रेयांनी गुरु म्हणून मत्स्येंद्रनाथांना बोधामृत दिले. आपली परंपरा विवरण करताना माऊलींनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले आहे ते असे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेलोके श्री त्रिपुरारी सांगितले जे. श्री भगवान त्रिपुरारींनी क्षीरसिंधूच्या परिसरात शक्ती पार्वतीच्या कानामध्ये जे ज्ञान सांगितले ते केव्हा हे कोणालाही कळू शकले नाही. पण परंपरेत ते ज्ञान चालत आलेले आहे. ते क्षीरकल्लोळातून मकरोदरी युक्तू होता त्यावर हातू पेले झाले. त्या क्षीरसिंधूच्या लाटांमध्ये एक मत्स्य होती. तिच्या पदरात श्री विष्णू शिरले व गुप्तपणे ते ज्ञान ऐकू लागले. अशा तऱ्हेने त्यांच्याजवळ ते ज्ञान स्थिर झाले. म्हणजे श्री शंकराच्या कृपाशक्तीमुळे मत्स्येंद्रनाथ रूपात व ते ज्ञान श्री विष्णूंना मिळाले. या ज्ञानाचा प्रसार श्री शंकरांनी नवनारायणाद्वारे केला. नवनारायण सनाथ करुणी गिरी भविला तुम्हीच ना, मत्स्येंद्रादी प्रवृत्त करुणी मार्ग दाविला तुम्हीच ना. नवनारायण या 9 दिव्य शक्ती होत. श्री शंकर हेच परमात्मा किंवा आदी नारायण होत. या नवनारायणांनी मत्स्येंद्र वगैरे नावांनी भक्तिप्रसाराचे कार्य केले. त्यांना गुरु म्हणून मार्गदर्शन श्री दत्तात्रेयांनी केले. म्हणजे श्री दत्तात्रेय शंकर स्वरूपच आहेत. म्हणून श्री गुरु हे श्री शंकर रूपच व शिष्य हे श्री विष्णू रूप असतात, अशी ही गुरु परंपरा चालू राहिली. एकदा श्री मत्स्येंद्रनाथ फिरता फिरता सप्तशृंगी गडावर आले. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावंद चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण आला. तेथे त्यांना हातपाय तुटून पडलेले चौरंगी दिसले. आपल्याला मिळालेली शक्ती बघण्यासाठी मत्स्येंद्रनाथांनी श्री गुरुस्मरणपूर्वक त्यांच्यावर जलप्रोक्षण केले. त्याबरोबर वसलेल्या वृक्षाला पालवी फुटावी तसे त्यांना हात पाय प्राप्त झाले. पुढे श्री मत्स्येंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना व्यत्ययरहित
समाधी अनुभवता यावी म्हणून शक्तियुक्त ज्ञानाची कृपामुद्रा दिली. मन समाधी अव्यक्तया भोगाची वासना यया ते मुद्रा श्री गोरक्षरामा दिधली श्री मौनी. हे श्री योगेंद्रनाथ कसे व कुठे श्री मच्छिंद्रनाथांना भेटले यासंबंधी एक मजेदार पण सत्य अशी कथा सांगितली आहे. श्री मच्छिंद्रनाथ फिरता फिरता एका गावातच आले. तेथे एका बाईला मूल नव्हते. तिने आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून श्री मच्छिंद्रनाथांकडे प्रार्थनापूर्वक प्रसाद मागितला. जेव्हा त्यांनी तिला भस्म मंत्रून दिले व मुलगा होईल असे सांगितले, पण तिच्या मैत्रिणीने तिचे कान फुंकले की अगं, असे कानपाटे जी विभूती देतात तिचा परिणाम त्या स्त्रीवर होऊन ती कुत्री होऊन त्या कानफाटाच्या मागे जाते. या भाकरकथेवर त्या बाईचा विश्वास बसला आणि घाबरून तिने तो अंगारा उकिरड्यावर टाकून दिला. इकडे 12 वर्षानंतर श्रीमद मच्छिंद्रनाथ दत्त रथ घाबरत तिने त्याच गावी आल्यावर त्याने त्या बाईला विचारले तो की मुलगा कुठे आहे. तेव्हा धावत घाबरत तिने उकिरड्याकडे बोट दाखविले. मग श्री मच्छिंद्रनाथांनी अल्लख असा पुकार करतच त्या उकिरड्यापासून देखील अल्लख असे प्रत्युत्तर आले. तो उकिरडा बाजूला करताच त्यातून एक मूल बाहेर आले. 12 वर्षे एका गायीने रोज त्या उकिरड्यावर आपल्या अवसळ्यातून दूध सोडले होते. त्यावर ते मूल जगले होते. गायीने रक्षण केले म्हणून गोरक्षनाथ या नावाने तो मुलगा प्रसिद्ध होईल. ह्याच गोरक्षनाथांना पुढे श्री मच्छिंद्रनाथांनी सर्वेश्वरू म्हणून अभिषेक केला. तेने योगाभीज सरोवरू विशद विघ्न कैवरू तिये पदी का सप्रवर्गनिक्षे केला. ह्यात श्री गोरक्षनाथांनी श्री दत्तप्रभूंच्या सान्निध्यात गिरनारवर मोठी तपश्चर्या केली. त्या जागेला अजूनही गोरक्षनाथ टकू असे म्हणतात. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा. अशा प्रकारे श्री शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वयानंदाचे वैभव शक्तियुक्त असे ज्ञान श्री गोरक्षनाथांनी श्री गहिनीनाथांना दिले. श्री गहिनीनाथांनी श्री ज्ञानेश्वरांच्या आजी मीराबाई यांना उपदेश दिला व व्याघ्राचे निमित्त करून त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांनाही उपदेश दिला. अशा तऱ्हेने श्री गहिनीनाथांनी 2 पिढ्यांना उपदेश करून संबंध घराण्यावर कृपा केली. मीराबाईंनी मूल व्हावे म्हणून उद्देशाने दीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांनी पुढे दुसऱ्यांना उपदेश देणार नाही म्हणून त्यांची परंपरा निर्माण झाली नाही. पुढे त्यांना मुलगा झाला. तेच श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत. श्री निवृत्तीनाथांनी परंपरा पुढे चालू ठेवली म्हणून त्यांचे नाव पुढे आले. आपण मागे बघितलेच आहे की उपदेश व शक्तियुक्त ज्ञान देणे हे कार्य श्री गुरूंचे म्हणजे शंकराचे आणि प्रसार करणे हे श्री विष्णूंचे अवतार. म्हणूनच संप्रदाय प्रसाराचे कार्य श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने श्री ज्ञानदेवांनी केले. तेने कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिलेली ऐसी. कलीच्या प्रभावाने त्रस्त झालेल्या जीवांचा उद्धार करण्याची आज्ञा गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना दिली. जगदोद्धार करा असे त्यांनी सांगितल्यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, मी अखंड ध्यानात मग्न राहणार, त्यामुळे मला व्यवहार जमणार नाही. तेव्हा ते कार्य श्री ज्ञानदेवांकडून करून घ्यावे असे श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना सांगितले.
ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो हे अमृते तो हा तू घेऊनी आघवा कळी निळितवयांडीजी सर्व प्रकारी धावा करी पावेगी. आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरेने की जो ज्ञानोपदेशाचा शक्तिमुक्त कृपेचा संप्रदाय आमच्यापर्यंत आला आहे तो आपल्याकडे घेऊन कलीने ग्रासलेल्या जीवांसाठी सर्व प्रकारे धाव घे. कलीने ग्रासलेल्या जीवाकडे अत्यंत वेगाने धावत जाऊन कृपाशक्तीने त्यांची दुःखापासून सर्व प्रकारे सोडवणूक कर. हेच कार्य श्री निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानेश्वर देवांकडून करून घेतले आणि गुरुपरंपरा सांगणारा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरी माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग असा आहे. आदिनाथ उमाबीज प्रकटले मच्छिंद्रा लाधले सह्यस्थिती सहजस्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी झाली पूर्ण कृपा केली गैरीनाथा. वैराग्य तापला सप्रेमे निघाला ठेवा तो साधला शांती सुख निर्द्वंद्व निशंक विचरता मोही सुखानंद हृदयी स्थिरावला. विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख येऊन सम्यक अनन्यता निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुल हे पावन कृष्ण नामे. श्री मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला प्रेममुद्रा दिली. त्यांनी ती मैनिकनाथांना दिली व त्याचेकडून श्री निवृत्तीनाथांना आणि नंतर निवृत्तीनाथांकडून श्री ज्ञानदेवांना प्राप्त झाली. प्रेम अधिक मुद्रा म्हणजे भक्तीची दीक्षा. भक्ती म्हणजे शक्ती. म्हणूनच भक्तीची दीक्षा देताना जो संकल्प असेल तसे कार्य होते. मच्छिंद्रांना जी दीक्षा मिळाली तीच गोरक्षनाथापासून निघून निवृत्तीनाथापर्यंत मिळत गेली. पुढे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठ्या प्रमाणात प्रसार केला. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. आता आपण श्री संत एकनाथ महाराजांची परंपरा बघूया. त्यांनी पुढील अभंगात आपल्या परंपरेचे वर्णन केले आहे. जो निर्गुण निरामास जेथून उद्भवा आपण ब्रह्मास आदि नारायण म्हणती जास तो आदि गुरु सर्वास तपाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री दत्तात्रेय अवधूत दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन बहु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला कलियुगी खरा. जनार्दन कृपे स्तव जाण समूळ निरसले भवबंधन का जना विना शरण झाली परंपरा संपूर्ण. नारायण विधी अत्रि दत्तात्रेय जनार्दन एकनाथ अशी ही नामाची परंपरा आहे. निर्गुण निरागास असा परमेश्वरच आदि नारायण किंवा शंकर तोच सर्वांचा आदिगुरु आहे असे महाराज म्हणतात. विधी म्हणजेच ब्रह्मदेव. त्यांना आदिगुरूपासून ती मुद्रा मिळाली व त्यापासून त्यांचे मानसपुत्र अत्रि ऋषी यांना मिळाली. त्यांच्याकडून परंपरेने श्री दत्तात्रेयांकडे ती प्रेममुद्रा आली. श्री दत्तात्रेयांचे 3 प्रमुख शिष्य सहस्त्रार्जुन यदू व श्री जनार्दन स्वामी महाराज हे होत. त्यापैकी श्री जनार्दन स्वामींनी ती प्रेममुद्रा श्री एकनाथांना दिली. वरील दोन्ही परंपरा श्री ज्ञानेश्वर महाराज यांची व श्री एकनाथ महाराज यांची बघितल्यास मूळ पीठ शंकरू व श्री दत्तात्रेय जगद्गुरू हाच परंपरेचा मूलभूत वारसा आहे हे लक्षात येईल. म्हणजे या परंपरांचे मूळ आदिगुरु
श्री शंकर वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय हे मूलतः एकच आहे हे दिसेल. परंपरा प्राप्त श्री गुरु सत्शिष्याला आपणहूनच भेटतात. शिष्याला त्यांना शोधित जावे लागत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मसामाची अवस्था येते त्यावेळी सद्गुरू स्वतःहून आपोआप येतात. ऐसी कर्मे साम्यदशा होयते विरेशा, मग श्री गुरु आपेसा भेटेची ते. श्री तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरूशिवाय रस्ता सापडत नाही. तेव्हा सर्व कामे सोडून प्रथम त्यांचे पाय धरा. ते शरणागताला तात्काळ आपल्यासारखं करतात. अशा सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर काय घडते याबद्दल श्री नामदेव महाराजांनी सांगितले आहे. बाबा अहंकार निशिधनुदार, गुरुवचनी फुटली महापहाड, माता भक्ती भेटली वरवंट, तिथे मजमार्ग लाविला सोखट. अशी परंपरागत प्रेममुद्रा ज्यांना मिळाली आहे त्यांच्यामध्ये देखील गुरु साम्य भेद असतो. म्हणजे अशा प्रकारे दीक्षा मिळालेल्यांपैकी काही शिष्य असे असतात की ते दुसऱ्यांना दीक्षा देऊन कृतार्थ करू शकतात, पण काही असे असतात की ते स्वतः कृतार्थ झाले तरी दुसऱ्यांवर कृतार्थ करू शकत नाहीत. उदाहरणार्थ हरणार्थ परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्या सोन्यामुळे दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. मेघाच्या गडगडाट ऐकून मोराला आनंद होतो, पण तो आनंद मोर दुसऱ्याला देऊ शकत नाही. जादूगर संकल्प करून ज्या वस्तू निर्माण करतो त्या वस्तूमध्ये संकल्पशक्ती उत्पन्न होत नाही. किंवा चकोरचक्कीरित्या चंद्रदर्शनाने जो आनंद होतो तसा त्यांच्या दर्शनाने दुसऱ्याला आनंद होऊ शकत नाही. तद्वतच सगळेच शिष्य गुरूंकडून शब्द, स्पर्श, दृष्टी, क्रिया, संकल्पद्वारा मिळालेली कृपाशक्ती दुसऱ्यामध्ये संक्रमित करू शकत नाही. म्हणूनच श्री गुरु कृपा झालेली व्यक्ती केवळ स्वतः मुक्त असून चालत नाही, तर दर्शनात, स्पर्शनात, शब्दात कृपया शिष्य देहके जनगेथ समावेन शांभवम सही देशिकाः. याचप्रमाणे ती व्यक्ती दुसऱ्यांना देखील शक्तियुक्त ज्ञान देऊन युक्तीचा मार्ग दाखवू शकली पाहिजे. परीस लोखंडाला लागला तर लोखंडाचे सोने होते, पण त्या सोन्याने दुसऱ्या सोन्याला स्पर्श केल्याने त्याचे सोने होणे शक्य नाही. म्हणून साधकास गुरुकृपा झाली, त्याची शक्ती जागृत झाली व साधना करता करता आत्मानुभूतीही प्राप्त झाली, तरीही गुरुपरंपरेने अधिकार प्राप्त झाला असेल तरच ती इतरांचेही कल्याण करू शकते. अशा गुरुपरंपरेने अधिकार प्राप्त झालेल्या व्यक्तीबद्दल माऊलींची सुरेख ओवी आहे. दीपे दीप लाविला. ज्याप्रमाणे एक पेटलेली पंथी दुसरी तेवतात अखेरली पंथी पेटू शकते, ती पंथी पुढे तिसरी पंथी पेटवू शकते. याप्रमाणे श्री गुरुपरंपरेचे शक्तियुक्त ज्ञान चालत असते. याबद्दल श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, सेवितो हारस वाटितो बाणिका, सेवितो हारस वाटितो आणिका, घ्या रे होऊ नका रान भरी. असे अधिकार प्राप्त श्री गुरु भेटल्यावर त्यांनी दाखवलेला मार्ग अनुसरला असता आपल्या शरीरातील भगवती शक्ती जागृत होते. श्री एकनाथ महाराजांनाही भवानी असे भगवती शक्तीला म्हणजेच कुंडलिनी शक्तीला